अनुभव तर खूप मोठा होता, कारण आम्ही त्यांना फक्त टीव्हीतच बघितलेलं होतं. आज प्रत्यक्ष पाहिलं. मुंबईचा अनुभव खूप छान आहे. जे गावाकडे नाही आहे ते मुंबईमध्ये आहे, जे मुंबईमध्ये आहे ते गावाकडे नाही आहे. समुद्र आमच्या गावाकडे नाही, तो आम्ही पाहिला, तो अनुभवला. मग नंतर जे आमचे मुद्दे होते आम्ही त्यांच्यासमोर मांडले. काय काय तुमचं बोलणं झालं राज ठाकरेंसोबत? आमचं बोलणं हेच झालं की जे शेतीमालाला भाव आहे तो आमचा मिळायला हवा, कारण तुम्ही आम्हाला कर्जमाफी तर देऊन नाहीच राहिले, पण आमच्या शेतीमालाला भाव पण नाही देऊन राहिले. ज्या शेतकरी आत्महत्याग्रस्त विधवा एकल महिला आहे की ज्यांना आनंद देता येईल का, ज्यांना फिरवता येईल का, ज्यांना चांगल्या हॉटेलमध्ये नेऊन काही खाऊ घालता येईल का, असं करून आम्ही लोक आलेलो आहे. मुंबईत दररोज अनेक पर्यटक मुंबई पाहण्यासाठी येत असतात, पण आज मुंबईमध्ये जे पाहुणे आलेले आहेत ते विशेष आहेत, कारण त्यांनी आज पहिल्यांदाच मुंबई बघितलेली आहे. महाराष्ट्रातल्या विदर्भातल्या वर्धा, यवतमाळ आणि अमरावती या जिल्ह्यामध्ये ज्या शेतकऱ्यांची आत्महत्या ज्या शेतकऱ्यांनी केलेली होती किंवा जे आत्महत्याग्रस्त शेतकरी आहेत, पतीच्या जाण्यानंतर या सगळ्या शेतकरी महिलांनी घराची जबाबदारी अगदी समर्थपणे पार पाडलेली आहे. अशा ह्या सगळ्या कणखर महिला आज मुंबई पाहण्यासाठी मुंबईत आपल्या पाहुणे म्हणून आलेले आहेत. त्यांनी आज मुंबई पाहिलेली आहे. आपण त्यांच्याचकडनं जाणून घेऊया. ताई, काय सांगाल? तुम्ही मुंबई पाहिलेली आहेत, कोणत्या भागातून तुम्ही आलेल्या आहात? आम्ही यवतमाळ जिल्ह्यामधून. मी प्रज्ञा पडोळे बोलत आहे. यवतमाळ तुम्ही आता मुंबई पाहिली, काय वाटतंय? तुम्ही समुद्रातने सुद्धा अलिबागला गेलेला होतात. समुद्रातून एवढा मोठा समुद्र तुम्ही मुंबईच पहिल्यांदा पाहिली, समुद्र पाहिलात, काय भावना होत्या? कशा पद्धतीनं तुम्ही हा सगळा आनंद साजरा केला? आम्ही आनंद म्हणजे आम्हाला हा आनंद जे घडला ह्या महेश सरांमुळे घडला आणि त्यांच्यामुळेच एवढं पाहायला मिळालं. आणि यांनाच आम्हाला म्हणजे असे आमचे हे नावं नोंदवून मनाचं इथपर्यंत पोहोचवलं. आणि आम्हाला हा जो आनंद आहे तर हा सरांमुळे मिळाला आहे. तर आणि मुंबई जे अशी आहे मनाची पहिली वेळा आहे पाहण्याची, पण असं वाटते का खूप सारं पाहण्याजोगतं आहे मनाचं इथं. काय काय तुम्ही पाहिलं मुंबईत? आम्ही अलिबागला गेलो, सिद्धिविनायकचं सुद्धा दर्शन झालं. आणि आणि तुम्ही अलिबागला गेलात, बोटीने प्रवास केलात, सिद्धिविनायक गणपतीचं दर्शन घेतलात. कसं वाटलं तुम्हाला मुंबई फिरून? 2-3 दिवस तुम्ही मुंबईमध्ये राहिलात, काय वाटलं मुंबईबद्दल? छान वाटलं आणि खूप आनंद वाटला. म्हणजे आम्ही म्हणजे कसं अजून घराच्या बाहेरही पडलो नव्हतं आणि आम्हाला म्हणजे असं कोणीच आणत नव्हतं. आता हे जे काही घडलं हे सगळं सरांमुळे घडलं आणि त्याचीच आम्हाला हे आहे म्हणायची आणि त्यांनीच आम्हाला दाखवलेलं आहे. ताई, तुम्ही काय सांगाल? मुंबई तुम्ही आज पहिल्यांदा बघितलेली आहेत, काय वाटतं? मुंबई कशी वाटली तुम्हाला? मुंबई अगदी पाहण्याजोगती आहे, कारण आम्ही आजपर्यंत खेड्यातल्या महिला आजपर्यंत असं काहीच पाहिलं नाही. आता मुंबई ठिकाणी आले होतं, भरपूर समुद्र पाहायला भेटला. अलिबागमध्ये पिक्चर साडेमाडे 3 हा पिक्चरसुद्धा आम्हाला पाहायला भेटला. आम्ही प्रत्यक्ष हिरो फक्त आम्ही टी व्हीवरच पाहत होतो, तर आम्हाला प्रत्यक्ष त्यांच्यासोबत भेट झाली, बोलणं झालं, हे आम्हाला खूप महत्त्वाचे झालं. तुम्ही आता मुंबईमध्ये फिरलात. मुंबईमध्ये जर तुम्ही बघितलं तर अनेक मोठ्या मोठ्या इमारती आहेत, अगदी टोलेजंग इमारती आहेत. तुम्ही ज्या रस्त्यावरनं जेव्हा मुंबईच्या जात होतात, अगदी मोठे लांब लचक असे रस्ते होते. काय वाटलं? हा प्रवास करताना मुंबईत कसं वाटलं? प्रवास करताना अगदी म्हणजे मोठे मोठे ते पाहण्याजोगते मोठ्या मोठ्या माड्या दिसल्या. म्हणजे हे पहिल्यांदाच पाहिलं ना आयुष्यात, आम्ही पहिल्यांदाच आलो मुंबई. खेड्यात राहणारं महिला आम्ही. ज्या महिला त्यांच्या गावातून कधीच बाहेर पडलेल्या नव्हत्या, अशा महिलांनी आज मुंबई बघितलेली आहे आणि त्यांचा हा पहिला अनुभव होता. ताई, तुम्ही आज मुंबई बघण्यासाठी आलेल्या आहात, कोणत्या जिल्ह्यातून आलात? वर्धा जिल्ह्यातून. मी वर्धा जिल्ह्यातून आलेली आहे मुंबई बघायला. तर तुम्ही मुंबई दर्शन करत आहात, जीवाची मुंबई करत आहात. काय वाटतं? आज तुम्ही राज ठाकरेंची सुद्धा भेट घेतलेली आहेत. राज ठाकरेंना याच्या आधी तुम्ही भाषणांमधनं वगैरे पाहिलेलं असेल, आज तुम्हाला प्रत्यक्ष राज ठाकरेंसोबत बोलण्याची संधी मिळाली, त्यांना तुम्ही भेटलात, कसा अनुभव होता? अनुभव तर खूप मोठा होता, कारण आम्ही त्यांना फक्त टीव्हीतच बघितलेलं होतं. आज प्रत्यक्ष पाहिलं, त्यांना पाहून थोडा वेळ एकदम कसंरी वाटतं. मग नंतर जे आमचे मुद्दे होते आम्ही त्यांच्यासमोर मांडले. काय काय तुमचं बोलणं झालं राज ठाकरेंसोबत? आमचं बोलणं हेच झालं की जे शेतीमालाला भाव आहे तो आमचा मिळायला हवा, कारण तुम्ही आम्हाला कर्जमाफी तर देऊन नाहीच राहिले, पण आमच्या शेतीमालाला भाव पण नाही देऊन राहिले.
कारण आमचा कापूस वगैरे निघालेला आमची मार्केटमध्ये चालला जातो, त्याच्यानंतर व्यापाऱ्याकडे जातो, त्याच्यानंतर त्याला भाव मिळतो. त्याला काहीच अर्थ नाही आहे. जो आहे तो आमचा छोट्या मोठ्या कास्तकारांचा जो शेतीमाल निघतो त्यावेळेला आम्हाला भाव मिळणं गरजेचं आहे. आता तुम्ही राज ठाकरेंना भेटलात, त्यांना तुम्ही तुमचे हे मुद्दे सांगितलेत, पण एकूण तुम्हाला काय वाटतं की आता महाराष्ट्रातला तुमचा जो भाग आहे तो एकदाच तुम्ही शेती करून पीक घेऊ शकता आणि सर्वाधिक ह्या आत्महत्या महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या होतात. जर तुम्हाला आत्ता यावेळी तुम्ही मुंबई बघितलेली आहे, मुंबईतली ही जी जीवनशैली आहे, सतत धावणारी मुंबई आपण ज्याला म्हणतो ती पाहिलेली आहे, तर गावाकडचं जे वातावरण असतं ते आयुष्य असतं आणि मुंबईतलं आयुष्य असतं, त्याबद्दल तुम्हाला काय वाटलं? नाही, जीवाची मुंबई तर आम्हाला 4 दिवस चांगलीच घडली, पण आम्हाला इकडल्यापेक्षा आमच्या गावामध्येच आम्ही सुखी आहे. कारण आम्हाला सगळ्या ज्या आहे त्या सगळ्या गोष्टी आम्हाला आमच्या गावाकडे मिळू शकतात. काय काय तुम्ही बघितलं मुंबईत? मुंबईमध्ये जुहू चौपाटी बघितलं, गेटवे ऑफ इंडिया बघितलं, गणेश मंदिर बघितलं, लक्ष्मी मंदिर बघितलं, हाजी अली बघितला आणि समुद्रामध्ये छान एन्जॉय केला आम्ही. तुमच्या चेहऱ्यावरच तो आनंद दिसतोय मुंबई पाहिल्याचा. पण ताई, तुम्ही आता म्हणालात की तुमच्या ज्या काही समस्या होत्या किंवा जे काही मुद्दे होते ते तुम्ही राज ठाकरेंसमोर मांडलेत. तर आत्ता जर तुम्हाला एखादा मुद्दा असेल, एखादी गोष्ट असेल जी तुम्हाला सरकारसमोर मांडाविषयी वाटते किंवा राज्यकर्त्यांसमोर जर मांडाविषयी वाटते, तर ती कोणती असेल? माझा हाच मुद्दा आहे की शेतीमालाला भाव आणि जे आमची मुलं प्रायव्हेट कॉलेजमध्ये शिक्षण घेतात त्यांच्या कॉलेजमध्ये जे फी आहे, कोणते पेपर वगैरे त्यांचे राहतात किंवा काही राहतात, त्यांची फी वगैरे जास्त आहेत. त्या मुलांना, शेतकरी आत्महत्या जे महिला आहेत त्यांच्या मुलांना त्यांनी पैशाला, फी व्हायला वगैरे त्रास देऊ नये. ताई, तुम्ही काय सांगाल? काय काय तुम्ही 3-4 दिवसांपासून मुंबईत आहात, काय काय तुम्ही पाहिलं, कसा होता मुंबईचा अनुभव? मुंबईचा अनुभव खूप छान आहे. जे गावाकडे नाही आहे ते मुंबईमध्ये आहे, जे मुंबईमध्ये आहे ते गावाकडे नाही आहे. समुद्र आमच्या गावाकडे नाही, तो आम्ही पाहिला, तो अनुभवला. समुद्रामध्ये पाणीच पाणी होतं आणि आमच्या डोळ्यात पण पाणी होतं ते बघताना. आणि आता जेव्हा आम्ही दादांना भेटलो तर एक सांगा वाटते की दादांनी शिक्षण जे आहे ते विधवा महिलांच्या मुलांचं ते पूर्णतः फ्री करावं. माझा मुलगा 10वीला सायन्समध्ये चांगले मार्क्स असताना त्याने 8 निवडलं, कारण त्याला माहिती आहे मम्मीची परिस्थिती. आपण आपल्या आजी आजोबांकडे राहतो, माहेरी राहतो आणि हे सगळं करणं शक्य नाही आहे. तिथेच आम्ही किरायाने राहतो. किराया भरायचा की पोरांचं शिक्षणासाठी पैसा लावायचा की दवाखाना करायचा, काय करायचं? तुम्ही आत्ता फिरत आहात, तुम्ही आत्तासुद्धा छत्रपती शिवाजी महाराज पार्क आहे मुंबईचं, जे आपण शिवाजी पार्क असं म्हणतो, त्या ठिकाणी आपण बसून तुमच्याशी संवाद साधतोय. आणि त्याच्या समोरच म्हणजे ह्या छत्रपती शिवाजी महाराज पार्क समोरच शिवतीर्थ आहे, राज ठाकरे यांचं निवासस्थान. आणि आता तुम्ही त्यांचीच भेट घेऊन आलेला आहात. काय म्हणाले राज ठाकरे? कशा गप्पा झाल्या? काय नेमकं बोलणं झालं? गप्पा छान झाल्या. जसं ताईंनी शेतीचा विषय ठेवला, त्यांना वाटलं आणि तो पण विषय योग्यच आहे. आणि शिक्षणाचा मुद्दा जो मांडला मी, तर दादा बोलली की काहीतरी होईल. तर आम्हाला आशा आहे की हे त्यांनी म्हणजे आमचं हे म्हणजे विनंती आहे की या गोष्टी कराव्या त्यांनी. खरं तर ताई, तुम्ही म्हणालात की जे गावाकडे आहे ते मुंबईत नाही आहे, जे मुंबईत आहे ते गावाकडे नाही आहे. तर अशी तुम्हाला कोणती गोष्ट जाणवते? आणि नो डाऊट की प्रत्येक ठिकाणच्या ज्या जीवनशैली असतात त्या वेगळ्या असतात. गावाकडची वेगळी असते, मुंबईकडची वेगळी असते. तर यात तुम्हाला काय वेगळेपण जाणवलं मुंबईत? वेगळेपण म्हणजे इथे फ्री फ्रँकली सगळं म्हणजे फिरणं आहे, गाड्यांची वर्दळ आहे जी गावाकडे नाही आहे. जी इथे समुद्र आहे, त्यामध्ये जे वेगवेगळे प्रकारचे जहाज आहे ते आमच्या गावाकडे नाही आहे. आमच्या इकडे शेती आहे पण इकडे आम्हाला ती नाहीच दिसली. त्याच्यानंतर जे आपले गावकरी लोक आहे जे सगळ्यांना वेळ देतात, एकमेकांशी बोलतात. एकाने जर समजा एखादा प्रश्न केला, एखाद्याचं घर कुठं आहे तर आमच्या खेड्यामध्ये ते थेट घरपर्यंत नेऊन देतात. ते इथं असं होत नाही. तुम्ही आता म्हणालात की राज ठाकरेंसमोर तुम्ही शिक्षणाचा मुद्दा असेल, तुम्ही शेतीचा मुद्दा मांडलात. तर जर तुम्हाला एक शासनाला किंवा सरकारला जर तुम्हाला काही सांगायचं असेल तर या माध्यमातून काय सांगा? मी एकच सांगेल की शिक्षण जे आहे विधवा महिलांचं, म्हणजे विधवा महिलांच्या मुलांचं जे शिक्षण आहे ते पूर्णतः फ्री करावं, म्हणजे आम्हाला थोडी फार तरी मदत होईल.
खरं तर मुंबई अनेक जण पाहतात, मुंबईमध्ये अनेक जण पहिल्यांदा फिरण्यासाठी येत असतात. मात्र ह्या ज्या सगळ्या महिला भगिनी आपल्या आलेल्या आहेत त्या खरं तर मुंबईतला पहिल्यांदाच अनुभवत आहेत, मुंबईला पहिल्यांदा पाहत आहेत. मात्र त्यांना हा जो अनुभव मिळालेला आहे तो रसिकाश्रय या संस्थेकडनं, आणि या संस्थेचे अध्यक्ष पवार सर माझ्यासोबत आहेत. सर, आज ह्या महिला आलेल्या आहेत, त्या पहिल्यांदा त्यांनी मुंबई पाहिलेली आहे. आपण म्हणतो की महाराष्ट्र नेहमीच विकासाच्या मार्गावर असतो, प्रगतीपथावर असतो. मात्र या महिलांचं म्हणणं मुंबई, एकीकडे त्यांच्या बोलण्यातून मुंबई पहिल्यांदा पाहतात त्याचा आनंद आहेच, मात्र काही गोष्टींचं शल्यसुद्धा त्यांच्या मनात आहे, किंवा काही गोष्टी आणखीन चांगल्या पद्धतीने महाराष्ट्राच्या इतर भागातही पोहोचवता आल्या असत्या शासनाला, सरकारला. काय सांगाल, तुमचा या मागचा उद्देश काय होता? कशा पद्धतीनं तुम्ही ही जी संपूर्ण सहल आहे ती आयोजित केलेली आहे? जीवाची मुंबई ही 2024मध्ये सुरू झाली आणि आता ही तिसरी वारी आहे आमची. पहिल्यांदा जेव्हा आम्ही आलो 2024मध्ये, तेव्हा ज्येष्ठ नागरिक ज्यांची वय 70-75 आहे आणि ज्याने आयुष्यात कधी ट्रेनसुद्धा पाहिली नव्हती, समुद्र तर बघण्याचं दूरच, अशा लोकांना आम्ही घेऊन आलो होतो. उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबासोबत बसून चहापाणी घेतला, त्यांनी आपला व्यथा मांडला, खूप एन्जॉय केला. आणि त्यावेळेस असं वाटलं आमच्या टीमला, जीवाच्या मुंबईला, की आपण हा उपक्रम कंटिन्यू सुरू ठेवला पाहिजे. आणि त्याच्यामुळे सेकंड जे 2025मध्ये जीवाची मुंबई केली, त्याच्यामध्ये ज्या घरेलू महिला कामगार होत्या, धुनी भांडी करणाऱ्या, या महिलांना विमानाने आम्ही मुंबईला घेऊन आलो. म्हणजे जमिनीवरच उभं असलेलं विमान त्यांनी कधी पाहिलं नव्हतं, त्याच्यात बसण्याचं तर दूरच राहिलं. तर अशा महिलांना आम्ही बसवलं, मुंबईत घेऊन आलो. ताज हॉटेलमध्ये चहापाणी झालं, समुद्र फिरवला, मुख्यमंत्री फडणवीस साहेबासोबत चहापाणी झालं, चर्चा झाली. खूप एन्जॉय आम्ही लोकांनी त्यावेळेस केला. त्याच्यानंतर यावेळेची जी कन्सेप्ट होती आमची, ही यवतमाळ जिल्हा हा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा आहे, जो भारतामध्ये खूप प्रसिद्ध आहे. मोठ्या प्रमाणात आत्महत्या आहे. पण ज्यावेळेस कर्ता पुरुष घरातून निघून जातो ना, त्यावेळेस जी छोटी छोटी मुलं असतात आणि त्या बाईची जी हेळसांड होते, म्हणजे सासरची लोक तिला रिस्पॉन्स देत नाही, समाजही वेगळ्या नजरेनं बघतो, असं तिचा संघर्ष सतत सुरू असतो. आणि या 10-15 वर्षाच्या कार्यकाळामध्ये मुलांना मोठं करता करता, त्यांच्या गरजा पूर्ण करता करता, तिने स्वतःचा आनंद ती विसरून गेलेली आहे. स्वतःवरती 4 पैसेही कधी तिने सुखावरती आपल्या खर्च केलेला नाही. मग आम्हाला वाटलं, आमच्या टीमला, जीवाच्या मुंबईला, की आपण यावेळेस अशा महिलांना घेऊन जाऊ ज्या शेतकरी आत्महत्याग्रस्त विधवा एकल महिला आहे, की ज्यांना आनंद देता येईल का, ज्यांना फिरवता येईल का, ज्यांना चांगल्या हॉटेलमध्ये नेऊन काही खाऊ घालता येईल का, असं करून आम्ही लोक आलेलो आहे. समुद्र दाखवला, अलिबाग दाखवला, M2M फेरीने आम्ही त्यांना मजा मस्ती करत अलिबाग गेलो. तिथून आल्यानंतर श्रीकांत भारतीय जे आमदार आहे, त्यांनी साडी चोळी केली त्यांचीवाली, आणि त्यांना छान जेवू घाऊ घातलं. त्याच्यानंतर मकरंजी अनासपुरे भेटले, त्यांच्यासोबत चित्रपट बघितला, त्यांच्यासाठी थिएटर बुक केलं. त्याच्यानंतर हाजी अलीला गेलो आम्ही, गेटवे बघितलं, ताज हॉटेल, हे सगळं बघितल्यानंतर आता आम्ही राजसाहेब ठाकरेंना भेटायला आलो. त्यांनी सगळ्यांची विचारपूस केली, गोडधोड खाऊ घातलं, बहिणींना पैशा स्वरूपात काही गिफ्ट दिलं, त्यांना एक भेट दिली. आणि हा जो आज आनंद मी या सगळ्यांच्या चेहऱ्यावर बघतो, मला वाटते की या जीवाच्या मुंबईचा जो आमचा कन्सेप्ट होता तो सफल झाला. आमची एक मोठी टीम आहे जी आम्ही काम करतो, आणि ही जीवाची मुंबई दरवर्षी सुरू राहील, ही कुठे थांबणार नाही. सर, तुम्ही म्हणालात की जीवाची मुंबई ही सुरू राहील, आणि समाजातल्या वेगवेगळ्या घटकांना तुम्ही यामध्ये जोडण्याचा प्रयत्न करता, की जे कधी आपल्या स्वतःच्या गावातून, तालुक्यातून किंवा जिल्ह्यातूनही बाहेर पडलेले नसतात, त्यांना थेट तुम्ही मुंबई दर्शन घडवता. कुठेतरी सर, या सगळ्या महिलांशी बोलल्यानंतर असंही जाणवलं की गावाकडचे जे मुद्दे आहेत, गावाकडच्या ज्या समस्या आहेत त्या निश्चितपणे वेगळ्या आहेत, आणि मुंबईचं जे जीवनमान आहे, जी पूर्ण जीवनशैली आहे ती कुठेतरी वेगळी आहे. तर अशा ज्या महिला आहेत ज्यांना मूळ प्रवाहात यायचं असतं, त्यांना आणायचं असतं, तर त्यांचंही असंच म्हणणं होतं की शासनाकडनं जी आम्हाला मदत येते त्यामध्ये कुठेतरी भर असावी, किंवा समाजाचा आम्ही एक भाग आहोत या स्वरूपात कुठेतरी शासनानं मदत करावी. कारण ज्या संस्था आहेत त्या तर काम करतच असतात समाजातल्या वेगवेगळ्या घटकांसाठी, पण शासनाकडनं नेमकं काय अपेक्षित आहे?
एक तर निराधार मिळतो 1,500 रुपये या सगळ्या महिलांना, त्याच्यात वाढ करता येईल का हे सरकारने एक विचार केला पाहिजे. कारण की आता महागाईचा जमाना आहे, प्रत्येक गोष्ट महाग होत चाललेली आहे आणि अल्पशी मदतही पुरेशी होत नाही आहे. त्याच्यामुळे तो एक मुद्दा होता. दुसरा मुद्दा असा आहे की जरी प्रश्न खूप असले तरी यांनी कुणाला मागून आपलं मुलांना उभं केलेलं नाही आहे, मोठं केलेलं नाही आहे, त्यांचा करिअर नाही करता. त्या स्वतःच एवढ्या चिकाटीने जिद्दीने उभ्या झालेल्या आहे की डोक्यावरचं छत्र हरवल्यानंतर, घरचा करता पुरुष गेल्यानंतर ती स्वतः त्या घरची पुरुष झाली आणि करती महिला झाली आणि ती संघर्ष करते, सगळं काम करत आहे. त्याच्यामुळे कुणी काय द्यावं ही काही तिची फार रास्त अपेक्षा नाही आहे. पण जर असं असेल आणि सरकार मायबाप असेल तर सरकार मायबापांनी निश्चितच त्यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे, यात काही दुमत नाही आहे. खरं तर समाजात असे अनेक घटक आहेत की ज्यांना मूळ प्रवाहात येण्यासाठी अनेक संस्था किंवा शासनाच्या जोडीनं ह्या संस्था काम करत असतात. मात्र ही जी संस्था आहे ती या अशाच समाजातल्या विविध घटकांना एकत्रितपणे घेऊन त्यांच्यासाठी काही आपण वेगळं करू शकतो का? किंवा ज्या व्यक्तींनी, आता माझ्यासोबत ज्या महिला आहेत ज्यांच्याशी आपण संवाद साधला, ज्यांनी कधीच आयुष्यात मुंबई पाहिलेली नव्हती, पहिल्यांदा त्या मुंबईमध्ये आल्या, पहिल्यांदा त्यांनी समुद्र पाहिला आणि एवढी मोठी मुंबईतली काय म्हणू शकतो आपण की मुंबईतला जो काही वावर आहे तो त्यांनी अनुभवला. मुंबई आपण म्हणतो की सतत कार्यरत असते, तर ती नेमकी कशी कार्यरत असते हे यांनी बघितलं. मात्र ही एक आनंदाची जी बाजू आहे ती बाजू झाल्यानंतर कुठेतरी या ज्या सगळ्या गोष्टी आहेत तिकडे सुद्धा सरकारनं लक्ष द्यावं. सरकारच्या अनेक योजनांमधून त्यांना मदत होते, मात्र ती तुटपुंजी मदत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे या सगळ्या महिलांना सुद्धा, कारण जर आपण बघितलं तर विदर्भ, त्यामधल्या वर्धा, अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यातल्या या सर्व महिला आहेत आणि तिथं सर्वाधिक शेतकरी आत्महत्या करतात, त्याचं प्रमाण जे आहे ते सर्वाधिक आहे. त्यामुळे कुठेतरी या सगळ्या गोष्टीचा सुद्धा विचार शासनानं करावा हीच त्यांची अपेक्षा आहे. आणि एकूणच मुंबईचा जर ह्या महिलांचा आपण अनुभव ऐकलात, पाहिलात तर तो नक्कीच त्यांच्यासाठी सुखद होता. आणि कुठेतरी अशा महिलांशी संवाद साधून एक समाजाची जी वेगळी बाजू आहे ती सुद्धा आम्हाला प्रेक्षकांपर्यंत पोहोचवता आली. लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट.